ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. संत श्रेष्ठ श्री ज्ञान महाराज, सकल संत परंपरा, राजमाता जिजाऊ मासाहेब, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, माझे सद्गुरू पूजनीय संजय गुरुजी आणि या फेसबुकच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या जिजाऊ मासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जी काही मी सेवा करण्यास इच्छुक आहे हे ऐकण्यासाठी उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतांची या. आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी मी सर्वप्रथम आदरणीय श्री संतोषजी गोडबोले, आदरणीय आणि आदरणीय सौ स्वातीताई गोडबोले येथील आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही सेवेची संधी आज मला इथं उपलब्ध करून दिली. खरं तर आपली श्री संत सेवा संघ ही संस्था आणि जबलपूरची आषाढी कार्तिकी वारी महामंडळ ही संस्था या खरं तर भिन्न नाहीच आहेत. म्हणजे एकाच पदार्थाची दोन भांडी असावी तशा पद्धतीचंच कार्य जबलपूरमध्ये गेली अनेक वर्ष ही संस्था करतीये. या संस्थेचा आणि आपल्या श्री संत सेवा संघ या संस्थेचा खूप जवळचा ऋणानुबंध आहे. कारण माझे सद्गुरू पूजनीय संजय गुरुजी जे श्री संत सेवा संघाचे संस्थापक आहेत, मला झाली पसायदान या विषयावर आणि त्या प्रवचन मालेनंतरच खऱ्या अर्थानं या आषाढी कार्तिकी वारी महामंडळाला सुरुवात झाली आणि आज अव्याहतपणे अनेक वर्ष आदरणीय श्री संतोषजी आणि त्यांचे सर्व सहकारी हे कार्य करत आहेत. वेगवेगळ्या समाजापर्यंत पोहोचून त्यांना एकत्र बांधून त्यांना संत विचारांची गोडी लावणं आणि वारीच्या माध्यमातून त्यांनी जबलपूर पासून ते मध्य प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये ज्या वारी सोहळा त्यानं सर्व समाजाला त्यांनी संघटित केलं आणि अशाच कार्याचा एक भाग म्हणून आपल्या आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या वतीनं आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये या कोरोना महामारीच्या काळामध्ये जवळपास 1.5 महिने विविध संतांची चरित्र विविध वक्त्यांच्या मांडत असतील अशा पद्धतीनं या व्यासपीठावरून सेवा सुरू आहे आणि याच व्यासपीठावर मला सेवा करण्याची संधी आज उपलब्ध होत आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम जबलपूरकरांचे मनापासून आभार मानतो. या व्याख्यानाची सुरुवात करताना जसं मी खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत की आपण भारत या भूमीमध्ये जन्माला आलो. पुण्यभूमी, देवभूमी, साधू संतांची ऋषी मुनींची भूमी, महापुरुषांची भूमी, अनेकांनी या मातृभूमीसाठी बलिदान दिलं अशा बलिदान दिलेल्या राष्ट्रपुरुषांची ही भूमी आणि अशा भूमीमध्ये आपण जन्माला आलो. हे भाग्य खूप खूप मोठ्या पुण्याने प्राप्त होतं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या भारत भूमीसोबतच या मी महाराष्ट्रात जिथं छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची कर्मभूमी असेल अशा तोरणा, राजगड या किल्ल्यांच्या आजूबाजूला हे जे सर्व शिवतीर्थ आहेत या शिवतीर्थांच्या मध्ये बसून आज मी या गुंजन मावळ खोऱ्यात बसून ही सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. आज राजमाता जिजाऊ मासाहेबांची पुण्यतिथी. एका बाजूला विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हृदय म्हणजे जिजाऊ मासाहेब आहे. आत्ता 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन झाला. या सगळ्या घटना डोळ्यासमोर येतात आणि तेव्हा असं वाटतं की सिंदखेड राजा माधवरावांची कन्या ते एका छत्रपतीची माता म्हणजेच राजमाता एवढा मोठा प्रवास, जीवन प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. जिजाऊ मासाहेबांना आपण सर्वजण राजमाता, राष्ट्रमाता म्हणतो. त्या केवळ एकट्या माता होत्या का? किंवा त्यांनी आपलं मातृत्व केवळ शिवबाच्यासाठीच समर्पित केलं का? असं नाहीये. हिंदवी स्वराज्यासाठी 2 छत्रपती देणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब आपल्या प्रत्येकाला आजही स्फूर्ती केंद्र म्हणून उभे आहेत. आज जर आपण बाहेरची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की
कुटुंब, आपली मुलं, क्लिअर फॅमिली आज तयार झालेली आहे. आणि प्रत्येक जण आपण आपलं सुख विषयाची साधनं याच्या माध्यमातून आपण बाहेर काही ना काहीतरी सुख शोधतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये राजमाता जिजाऊ मासाहेबांचं जीवन मला काय म्हणून आदर्श असेल याचा विचार केला तर आपल्याला प्रत्येक प्रसंगातल्या वेगवेगळ्या छटा जिजाऊ मासाहेबांच्या जीवनातल्या अभ्यासा करण्याचा प्रयत्न आज या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. सुरुवातच करायची म्हटलं तर 12व्या शतकामध्ये देवगिरीवरती प्रचंड मोठं आक्रमण झालं आणि आपली देवगिरीची धुळदाण झाली. त्यानंतरचा विचार केला तर 13व्या शतकामध्ये चित्तोडगड पडला. आपल्या अनेक शूरवीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली पण दुर्दैवानं आपल्याला यश मिळू शकलं नाही. 15व्या शतकामध्ये विचार केला तर विजयनगरचं एवढं मोठं साम्राज्य, जवळपास पराक्रमी शूरवीरांची असणारी ही सगळी भूमी, पण ती सुद्धा उद्ध्वस्त झाली. काय कारण असेल हो? याचं कारण विचार केला तर आपल्या इथली लोक पराक्रमी होती, शूर होती, पण आपल्या इथले सगळ्यात राजे सुद्धा क्रूर कधीच नव्हते. शूरत्व त्यांच्या नसानसात होतं पण क्रूरत्व कुठंच नव्हतं. पण त्या 7व्या शतकामध्ये खैबर खिंडीतून जे आक्रमण झालं त्या आक्रमणाचं स्वरूप इतकं भयानक होतं की कुठल्याही गावामध्ये घुसायचं, घरादाराची राख रांगोळी करायची, पिकांची नासधूस करायची, अख्ख्या गावाची माती करून टाकायची आणि आपल्या इथल्या स्त्रियांवरती हात घालून त्यांची अब्रू लुटायची. असं क्रूरतेची परिसीमा असणारं एक वावटळ यावी असं आक्रमण आपल्या या भारत भूमीला अनुभवलं आणि सगळ्यांचेच मन विदारक झाली. आणि या सगळ्या प्रसंगांचा विचार करताना एक लक्षात येतं की आपल्या तिथले सरदार, आपल्या तिथले वतनदार, आपल्या तिथले जहागीरदार कुठेतरी मोगलांची सेवा करतात, कुठेतरी निजामाची सेवा करतात. म्हणजे कुठे ना कुठे आपण चाकरीच्या ठिकाणी आपली सगळी पराक्रम, आपलं शौर्य हे आपण त्यांच्या पदरी ठेवलं, त्यांच्या गादीच्या जवळ ठेवून दिलं. आणि असा जेव्हा सगळा प्रसंग समोर दिसत होता तेव्हा लखोजी जाधवराव आणि शहाजीराजे यांनी विचार केला की या पराक्रमाचा फायदा आपल्या इथल्या रयतेला काहीतरी सुखाचं समाधानानं राहता येईल याच्यासाठी करता येईल का, या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात कधीतरी बंड करता येईल का, अशी भावना शहाजीराजांची पण होती. पण ही भावना जरी मनात आली तरी कृतीत आणत असताना अनेक समशेरी, लाखो समशेरी या कृतीत उभ्या राहू शकत होत्या. आणि इच्छा असूनही शहाजीराजांना हा आपला पराक्रम स्वराज्य निर्माण करण्यासाठी, आपल्या रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी वापरता येत नव्हता. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर अनेक उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतील. एक साधं उदाहरण पाहूयात. जेव्हा एक बंड शहाजीराजांनी केलं तेव्हा पुण्याच्या जवळच सगळा मुलूक शहाजीराजांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण हा मुलूक जेव्हा जिंकत होते, सगळा आपल्या ताब्यात घेत होते, तेव्हा ही बातमी निजामशाह आणि मोगल यांना समजली. आणि याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम हा साध्या साध्या सरदारांनी महाराष्ट्रावरती, या पुण्यावरती आक्रमण केलं आणि या पुण्याची राख रांगोळी केली. म्हणजे शहाजीराजांनी जे स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते प्रयत्न, ते बंड थोपवण्यासाठी सुद्धा राख रांगोळी झाली सगळ्या पुण्याची. असे अनेक पण या सगळ्यामध्ये जिजाऊ मासाहेब यांचं समर्पण खूप महत्वाचं आहे. जिजाऊ मासाहेब लखुजी जाधवरावांच्या घरी जन्माला आलेले कन्यारत्न, सिंदखेड राजामध्ये त्या राहत होत्या. याच काळामध्ये निजामशहाच्या दरबारामध्ये शहाजी राजा आणि लखुजी जाधवराव होते. ज्याला आपण देवगिरी म्हणतो, ती देवगिरी बुडाल्यानंतर त्याला दौलताबाद नाव. त्या दौलताबादमध्ये निजामशहाच्या दरबारात शहाजी राजे आणि लखुजी राजांची ओळख झाली. नंतर शहाजी राजांच्या आजोबांनी प्रस्ताव मांडला लग्नाचा आणि शहाजी राजांबरोबर जिजाऊ मासाहेबांचं लग्न झालं आणि जिजाऊ मासाहेब पुण्याला आले. हा सगळा प्रसंग घडत असताना, त्या पुण्यामध्ये राहायला आलेल्या असताना एका बाजूला त्या दौलताबादच्या दरबारामध्ये अनेक घटना घडत होत्या. कुठेतरी निजामाला कानामध्ये सांगितलं जायचं लखुजी जाधवराव तुमच्या विरोधात बंड करू शकतात. आणि ह्या सगळ्या फंद फितुरीमध्ये निजाम
लखुजी जाधवरावांवर. एकदा घटना अशी घडली, खंडागळ्यांचा हत्ती हा त्या दौलताबादच्या दरबारामधली सभा संपल्यानंतर उधळला, तो बिथरला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक शूरवीरांना, अनेक सरदारांना आपल्या सोंडेनं उचलून आपटलं आणि तिथे तो हत्ती ताब्यात आणण्यासाठी सरदारांनी जो प्रयत्न केला तो प्रयत्न अयशस्वी ठरायला लागला. एवढ्यात लखुजी जाधवरावांच्या मुलाला दत्ताजीच्या लक्षात आलं की अरे हा हत्तीला मारलं पाहिजे. आणि तो जसा हत्तीकडे धावला तसं खंडागळे आणि शहाजीराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांनी दत्ताजीरावांना सांगितलं, जाधवरावांना, की तुम्ही या हत्तीला मारू नका. पण पर्याय नव्हता आणि त्या आवेशामध्ये दत्ताजीरावांनी त्या खंडागळ्यांच्या हत्तीची सोंड हत्तीला मारलं. आणि केवळ याच्यावरच ते थांबले नाहीत, तर त्या आवेशामध्ये ते संभाजीराजे भोसले यांच्यावरती तुटून पडले आणि या झटापटीमध्ये दत्ताजी जाधवराव धारातीर्थी पडले. या काळामध्ये लखुजी जाधवराव दरबारातून खूप पुढे निघून गेले होते. जशी त्यांच्या कानावरती ही बातमी पडली तसे लखुजी जाधवराव परत आले आणि संभाजीराजे भोसले यांच्यावरती त्यांनी तलवार उगारली. मध्ये स्वतःचे जावई शहाजीराजे आले आणि शहाजीराजांनी तो वार अडवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं लखुजी जाधवरावांचा वार शहाजीराजांच्या खांद्याला लागला आणि शहाजीराजे एका बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडले. लखुजी जाधवरावांचा पराक्रम आणि आवेश एवढा होता की शहाजीराजांचे थोरले बंधू संभाजीराजे हे मरण पावले, मृत्युमुखी पावले. आणि या सगळ्या प्रसंगामध्ये आपण काय पाहतोय, तर एक मराठा सरदार दुसऱ्या मराठा सरदाराबरोबर विरुद्ध लढतायत आणि हे लढणं जरी एकमेकांच्या विरोधात असलं तरी दोन्ही बाजूंनी होणारे घाव याचे चटके जिजाऊ मासाहेबांच्या अंतःकरणाला बसतायत. दुर्दैवानं जिजाऊ मासाहेबांचं माहेर संपलं. जिजाऊ मासाहेबांनी या सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये आपल्या मनाची कुठलीही स्थिती न ढळू देता पूर्णपणे शहाजीराजांच्या सोबतीला त्या राहिल्या आणि या सगळ्या प्रसंगाचा कुठलाही परिणाम शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेब यांच्या नात्यावरती कधीच झाला नाही. कालांतरानं जेव्हा शहाजीराजे पुण्यामध्ये आले त्या काळामध्ये पुण्यामध्ये त्यांनी जहागिरीसाठी प्रयत्न केले आणि या सगळ्या प्रसंगामध्ये जिजाऊ मासाहेब बघतायत की शहाजीराजांची तडफड होती, त्यांना स्वराज्य निर्माण करायचंय. पण हे स्वराज्य निर्माण करताना मी मागे जसं म्हटलं तसं त्यांनी रयतेला सुखी करण्यासाठी एक छत्र असावं म्हणून आपला मुलूक वाढवण्याचा प्रयत्न केला. पण ही बातमी जशी मोगलशाहीच्या दरबारामध्ये पोहोचली तसं त्यातल्या वजिरातनं रामरावाच्या माध्यमातून पुण्याची जाळपोळ केली आणि पुण्यामध्ये एक पहार रोवली आणि त्या पहारीला एक फुटकी कवडी आणि एक वाहन लावली आणि तो रामराया निघून गेला. शहाजीराजांना प्रचंड दुःख झालं. आपण आपल्या रयतेला सुखी करण्यासाठी जे प्रयत्न करतोय तोच प्रयत्न इथलाच एक सरदार, इथलाच एक साधा शिपाई तो हाणून पाडतोय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जिजाऊ मासाहेब शिवनेरीवरती राहायला गेल्या. कालांतरानं जिजाऊ मासाहेबांना दिवस गेले आणि कुठेतरी त्या काळामध्ये असे काही प्रसंग घडत गेले की ज्याचा परिणाम जिजाऊ मासाहेबांवर आणि पर्यायानं त्या गर्भावरती होत होते. आज आपण सायन्स मान्य करतो गर्भसंस्कार होतात, पण रामायण आणि महाभारतापासूनचा जर विचार केला तरी सुद्धा उत्तरेच्या गर्भामध्ये अभिमन्यू वाढत होता. त्या काळामध्ये श्रीकृष्णांनी जी काही काही विचार विनिमय केला, जो विचार तिला दिला, जे ज्ञान तिला दिलं, तर त्याचा परिणाम त्या गर्भामध्ये अभिमन्यूवर होत होता. आज आपण सायन्सनं गर्भसंस्कार मान्य केला, पण जे प्रसंग या काळामध्ये जिजाऊ मासाहेबांच्या जीवनामध्ये आले त्याचा सगळ्याचा परिणाम शिवरायांच्या त्या गर्भावरती होत होता. पहिला प्रसंग घडला, विलक्षण प्रसंग आहे. एक प्रसंग डोळ्यासमोर आपल्याला विचार करायला भाग पाडेल, आपल्यामध्ये एक आवेश निर्माण करेल, आपल्याला शिवत्व निर्माण, आपण आत्ता या क्षणी उठावं, तलवार हातात घ्यावी आणि लढावं असं वाटेल, इतके विचित्र प्रसंग या काळामध्ये घडले. एक पहिला प्रसंग मी मगाशी सांगितला, तो पुण्याची राख रांगोळी झाली. दुसरा प्रसंग त्याच काळामध्ये घडला, खेळोजी राजे हे जे शहाजीराजांचे चुलत बंधू आहेत त्यांच्या पतीला म्हणजे शहाजीराजांच्या भाऊजाईला म्हणजे जिजाऊ मासाहेबांच्या जाऊला नाशिकच्या घाटावरून महापत खानानं उचलून नेलं. आणि तिसरा प्रसंग यामध्ये सगळ्यात महत्वाचा झाला तो
दौलताबादच्या किल्ल्यामध्ये लखोजी जाधवराव जिजाऊ मासाहेबांचे 3 भाऊ जेव्हा गेले होते तेव्हा अचानकपणे काहीतरी घडलं. निजामशाह दरबारातून उठून गेला आणि त्या दरबारामध्ये सगळ्या बाजूनी फक्त नंग्या तलवारी घेऊन तिथले सगळे शिपाई उतरले. लखोजी जाधवराव आणि त्यांच्या 3ही मुलांना कापून काढलं. मला एवढंच वतन कमी मिळालं ते का नाही मिळालं, मला एवढं साधन धान्य मिळणं अपेक्षित होतं, इतका पैसा मिळणं गरजेचं होतं. या सगळ्या गोष्टींसाठी एका बाजूला जहागीरदार देशमुख भांडत होते आणि दुसऱ्या बाजूला या 5ही शायांनी ही सामान्य रयत भरडली जात होती. सामान्य रयतेमध्ये या 5ही शायांच्या विरोधात आणि या वतनदारांच्या विरोधात चीड होती. पण या चीडचं रूपांतर बंड करण्यासाठी, उठाव करण्यासाठी आणि या महाराष्ट्र भूमीसाठी सुवर्ण काळ 350 वर्ष 5ही शायांच्या पायाखाली भरडला गेलेला, पिचलेला, अतिशय सहन करत असणारा हा आपला महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राचं भाग्य आज उजाडलं. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी आपल्या या महाराष्ट्रामध्ये शिवनेरीवरती जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. सर्वत्र आनंद झाला, कारण पुत्ररत्न प्राप्त झाले. आपल्या घरात जर मुलगा जन्माला आला तर आपण पेढे वाटतो, करतो. मुलगी जन्माला आली तर आनंदच आहे. पण सामान्यतः आजच्या समाजामध्ये पाहिलं तर मुलगा जन्माला आला म्हणजे वंशाला दिवा जन्माला आला. हा इतका सामान्य आनंद खरंच जिजाऊ मासाहेबांना झाला असेल का? त्यांचा आनंद खूप वेगळा होता. जे स्वप्न त्या रोज उठून पाहत होत्या, ज्या स्वप्नासाठी, त्याच्या पूर्ततेसाठी काही ना काहीतरी व्यूहरचना त्यांच्या डोक्यात, त्या सगळ्याला एक मूळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होता. एक नररत्न जन्माला आलं. 350 वर्षांचा अंधकार बाजूला करण्यासाठी, तो पुसून टाकण्यासाठी आणि ही सगळी काळ रात्र मिटून टाकण्यासाठी एक तेजस्वी सूर्यरत्न जन्माला आलं. हे सूर्यरत्न का म्हणावं असं वाटतं? कारण छत्रपती शिवरायांचं जे भोसले कुल आहे, ते भास्वत कुल आहे, ते सूर्यवंशी आहे. आणि छत्रपती शिवराय आपल्याकडे 5वीला वेगवेगळ्या वस्तू एखाद्या मुलाच्या ठिकाणी पुजतात. काय हो, ढाल, तलवार, धनुष्यबाण आणि रामायण, महाभारत, भागवतासारखे ग्रंथ शिवरायांच्या 5वीच्या दिवशी जिजाऊ मासाहेबांनी पूजले असतील. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी सूर्याचं दर्शन शिवरायांना घडवलेलं असेल तेव्हा सांगितलं असेल की हे जसं तेज आहे या सूर्याचं, तसं शिवबा या रयतेच्या जीवनामध्ये जो अंधकार आलाय त्या जीवनामध्ये, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुला असं हे सूर्य तेज निर्माण करायचं आहे, त्याच्यासाठी तुला पराक्रम करायचा आणि त्याच्यासाठी हा जन्म आहे. कुठल्याही जन्माला आलेल्या मुलाच्या जीवनातलं त्याचं ध्येय हे त्याच्या आईनं पहिल्या दिवसापासून ठरवलेलं आहे. शिवराय हळूहळू लहानाचे मोठे होत आहेत. त्यांना कुठेही कोचिंग क्लास लावलाय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस लावलेत असं झालेलं नाहीये. आज आपण अनेक IQ काय असेल, EQ काय असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. पण जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांच्या रामायण, महाभारत, भागवत अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या रुजवल्या, त्यातली व्यक्तिमत्व त्यांच्या अंतःकरणामध्ये रुजवली. बघा ना, ज्यांचे आदर्श प्रभू रामचंद्र असतील, ज्यांचे आदर्श भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्यांचे आदर्श भक्त हनुमंतराय आहेत, ज्यांचे आदर्श भीष्म आहेत, ज्यांचे आदर्श अर्जुन आहे, आणि या सगळ्यांची ज्याची आता या विभूती महत्वांची आपण नावं घेतली, या सगळ्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. म्हणजे केवळ पूजनापुरतं एखादं दैवत असं त्याचं स्वरूप नाहीये. आज आपल्या याच्यामध्ये जर विचार केला तर आपली संस्कृती असं सांगते, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनःस्थापना म्हणजे रामराज्य पुन्हा आणण्यासाठी प्रत्येक रयत सुखी, समाधाने आणि आध्यात्मिक विचारसरणी आणि संतांच्या विचारांनुसार जगणारी तयार करणं हे कार्य शिवरायांनी केलं.
शिवरायांच्या बाबतीत जाणीवपूर्वक असं म्हटलं जातं, धर्म संस्थापनेचे नर ते जाहले आहेत पुढेही होणार देणे ईश्वराचे. छत्रपती शिवाजी महाराज हे या महाराष्ट्र भूमीला, या भारत भूमीला आणि या इथल्या रयतेला ईश्वरी देणं आहे. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं बाळकडू जिजाऊ मासाहेबांकडून घेतलं. त्यांनी कधी प्रभू रामचंद्रांच्या गोष्टी ऐकल्या असतील, सीतामाईंना रावणानं अपहरण केलं, रावणानं ती प्रसंग ऐकला असेल. प्रश्न पडला असेल शिवरायांना, आई जसं रावणानं सीतामाईंना उचलून नेलं तसं असंख्य स्त्रिया आजूबाजूला दिसतात, या 5 शाळेतला कुठलाही सरदार येतो आणि आपल्या इथल्या स्त्रियांना उचलून घेऊन जातो. आई खरंच याच्या विरोधात काही होऊ शकत नाही का? स्फुल्लिंग असं होत असतं. अनेक प्रसंग महाभारतातले ऐकले जात असते आणि या सगळ्या प्रसंगांचा परिणाम होत असताना जिजाऊ मासाहेब असं म्हणाले असतील, अरे शिवबा, आपण दुसऱ्याच्या तोंडाकडे का पाहावं? दुसरा काहीतरी बदल करेल. आपण नेहमी असं म्हणतो मला यावा पण शेजारच्या घरात. असा विचार जिजाऊ मासाहेबांनी केला नाही. जिजाऊ मासाहेब म्हणतात, अरे शिवबा, आपण दुसऱ्याच्या तोंडाकडे का पाहावं? तो कोदंडधारी राम तू स्वतःच का होत नाहीस? हे जीवनाचं ध्येय आणि त्या मागची जी रचना आहे ती 4-5व्या वर्षी जिजाऊ मासाहेब शिवरायांना शिकवतायत. शिवरायांनी मातीचे किल्ले केले असतील, शिवराय जिजाऊ मासाहेबांच्या मांडीवरती बसून हे सगळे धडे घेत असतील, अनेक तलवारबाजी, दानपट्टा हे सगळं शिकत असतील. हे सगळं भौतिकातलं क्षत्रिय धर्माला, क्षात्र तेजाला अपेक्षित असणार वेगवेगळी कला, असणार ज्ञान, हे सगळं जसे शिवाजी महाराज शिकत होते तशी ही कला कशासाठी वापरायची, तसं एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र या दोन्हींचा समन्वय जिजाऊ मासाहेब शिवरायांच्या ठिकाणी रुजवण्याचा. अशा प्रसंगातून शिवराय घडत होते. शिवरायांचं व्यक्तिमत्व घडलं. याच काळामध्ये शहाजी राजांना बंगळूर हे शहर जहागिरीच्या स्वरूपामध्ये मिळालं. महाराज जिजाऊ साहेबांकडे परत येतात. लोकांच्या बातमी समजते. आपण असतो तर आपण विचार, का रे तुला कळलं नाही का? साधा नमस्कार तर करायचा होता, काय फरक पडला असता? नाही. त्या जिजाऊ साहेब होतात हे त्यांचं वैशिष्ट्य यासाठी आहे की त्यांनी बाळ शिवाला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवताना कौतुकाची थाप दिली असेल आणि त्या म्हणाल्या असतील, शिवा सांग बरं तुला नक्की काय वाटलं? तेव्हा बाळ शिवाजी आपल्या मातेला म्हटले असतील, आणि या बंगळूर शहरामधला हा सगळा प्रसंग पाहून जिजाऊ मासाहेब शिवरायांना घेऊन पुण्यामध्ये आल्या. या काळामध्ये शहाजी राजाने शिवरायांबद्दलचं एक तेज पाहिलं होतं आणि हे तेज कुठल्याही पाचशाहीच्या या मगरमिठीत सापडू शकत नाही हे शहाजी राजांना पटलं होतं आणि त्याचा त्यांना आनंदही झाला होता. पुढे पुण्यामध्ये शिवाजी महाराज आले. या काळामध्ये जिजाऊ मासाहेबांनी त्यांना संतांच्या प्रवचनाने कीर्तनाला घेऊन गेले. संतांच्या प्रवचनाचा, कीर्तनाचा इतका परिणाम शिवरायांवर झाला. साधं एक उदाहरण बघा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात, एक बीजा केला नाश मग भोगिले कणीस तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. एक शेतकरी जसा आपल्या मातीमध्ये एक दाणा रुजवतो आणि मग 50 दाण्यांचं कणीस मिळतं, ते कणीस आपल्याला दिसतं पण त्या मातीमध्ये दाणा मात्र आपल्याला दिसत नाही. जर हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं असेल, रयतेला सुखी करायचं असेल, पुन्हा आणायचं असेल तर शिवबा ही जी जहागिरी आहे ना, त्या जहागिरीवरती तुला लाथ मारावी लागेल. जहागिरीवरती लाथ मारली आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जाऊन त्यांनी आपल्या मावळ्यांना एकत्र केलं. जिजाऊ मासाहेबांनी समानतेची, उच्च नीच भाव सोडण्याची जी शिकवण शिवांना दिली होती ते शिवरायांनी जगून दाखवली. कुठल्याही साध्या घरी शिवराय गेले, त्यांना आपलंसं केलं. त्यांना घेऊन ते कितीतरी वेळा लाल महालात आले असतील. जिजाऊ मासाहेबांनी कधी ना कधीतरी छोटंसं खायला दिलं असेल, त्यांचं लाड कौतुक केलं असेल, त्यांच्या खेळ त्या कौतुकानं बघत बसले असतील. अगदी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे ही सगळी 10, 12, 14 वर्षाची सगळी सवंगडी एकत्र आले आणि तेव्हा केवढा आनंद जिजाऊ. हे सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. आणि शिवरायांनी जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधायला सुरुवात केली
तेव्हा एक पहिला तोरणा किल्ला घेतला आणि तिथं सोन्याच्या मोहरांचा हंडा सापडला. तो सगळा हंडा जसाच्या तसा मावळ्यांनी इथे आणून दिला. पण शिवरायांची मानसिकता त्यातल्या एकाही मोहरेला आपण हात लावून स्वतःसाठी खर्च करावी अशी नव्हती, ती सगळी रयतेसाठी समर्पित करण्याची होतीच. पण तीच भावना प्रत्येक मावळ्याच्या अंतःकरणामध्ये शिवरायांनी रुजवली होती. आईनं केलेले संस्कार त्यांनी पुढच्या आपल्या सवंगड्यांमध्ये रुजवले होते. त्याचं कारण बघा, त्या मोहरांच्या हंड्यातल्या एकही मोहरेला आपल्या एकाही मावळ्यानं हात लावला नाही. केवढं विलक्षण आहे. आज जर विचार केला तर त्या सोन्याच्या मोहरांमधल्या किती मोहरा शिवरायांपर्यंत पोहोचल्या असत्या. भ्रष्टाचाराचं राखीव कुरणच आहे ना. पण 350 वर्ष हाल अपेष्टा सहन करणाऱ्या अनेक मावळ्यांच्या घरामध्ये एक वेळ खायला असेल नसेल अशा परिस्थितीमध्ये तरी सुद्धा एकही मोहरीला त्यांनी हात लावला नाही. हे वैराग्य आहे. हे रामायण आणि महाभारतातून आलेली शिकवण जी शिवरायांमध्ये होती तीच पुढच्या मावळ्यांपर्यंत जिजाऊ मासाहेबांनी सुद्धा रुजवलेली आहे. आणि अशा अनेक प्रसंगातून स्वराज्य उभं राहिलं, राजगड उभा राहिला. आणि याच काळामध्ये ही सगळी शिवरायांनी केलेली बंडाळी अली आदिलशहाच्या कानावर गेली. आणि काय आश्चर्य बघा, शहाजी राजांना बाजी घोरपड्यांच्या करवी अली आदिलशहानं अटक केली, कैद केली. आणि विजापूरच्या भर दरबारामध्ये अफजल खानानं साखळ दंडामध्ये शहाजी राजांना बांधलं आणि त्यांची धिंड काढली. आणि त्याच काळामध्ये फत्तेखान स्वराज्य तेव्हाचा प्रसंग इतका विदारक आहे. हा विचारत होता, बोल हवंय की स्वराज्य हवंय. जिजाऊ साहेबांसमोर 2 पर्याय त्यांनी ठेवले होते. पण उत्तम मुत्सद्दी बुद्धी चातुर्य आणि अफाट अचाट पराक्रम या बळावरती शिवरायांनी शहाजीराजांनाही सोडवलं आणि फत्तेखानालाही परत पाठवलं. या बिकट परिस्थितीमध्ये जिजाऊ मासाहेब म्हटल्या नाहीत, जाऊ दे रे आता स्वराज्य, माझा नवरा मला महत्वाचा आहे. स्वराज्य काय आधीही नव्हतंच की. रयतेच्या सुखासाठी स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा त्यांनी पर्वा केली नाही. शहाजीराजे पराक्रमानं त्यांचे येतील किंवा माझा मुलगा मुत्सद्देगिरीने सोडील, पण स्वराज्य टिकलं पाहिजे. खर तर जिजाऊ मासाहेबांना संभाजीराजे थोरले चिरंजीव होते, ते शहाजीराजांबरोबर होते. मध्यंतरी 4 मुलं होती, तीही दगावली होती. म्हणून त्याच्यानंतर शिवाजीराजे. आणि मग शिवाजीराजांनी पुरंदरचा किल्ला घेतला. अनेक किल्ले त्यांनी गोळा केले. अनेक मावळ्यांना एकत्र करून एक सैन्य उभं केलं. आणि याची दहशत विजापूरच्या दरबारामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून त्यांनी अफजल खानाला पाठवलं. वेळेच्या अभावी आपण अफजल खानाचा पराक्रम या सगळ्या गोष्टी आता पाहू शकत नसलो तरी एक अफजल खान शिवाजीराजांना, जो शिवरायांना वो तो पहाड का चुहा म्हणत होता, असा अफजल खान जवळपास 23,000 थोडी साधन सामग्री घेऊन शिवाजी महाराजांना पकडायला आला होता. याच्यावरून लक्षात शिवाजीराजांनी केलेला पराक्रमाची दहशत विजापूरच्या दरबारात काय असेल. आणि जेव्हा अफजल खानाला प्रत्यक्ष भेटण्याची वेळ आली, त्याच्या पत्नी सईबाई राणीसाहेब अंतरुणाला खेळून आहेत. 2 वर्षाचे शंभूराजे राजगडावरती आहेत. जिजाऊ मासाहेब राजगडावरती आहेत. या जिजाऊ मासाहेबांना नमस्कार करत, आपल्या पत्नीची विचारपूस करत, तिचा निरोप घेत आणि आपल्या छोट्या मुलाला आपल्या आईच्या तिथं ठेवून जातात. तेव्हा जिजाऊ मासाहेबांची भाव अवस्था काय असेल बघा. कारण जो धिप्पाड अफजल खान, त्याचा एवढा पराक्रम, एवढे क्रूरता, हे सगळं जेव्हा ऐकलेलं असतं तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा ममत्वानं असं जर झालं असतं की शोभा, मला तुझी काळजी वाटते रे. जिजाऊ मासाहेबांना तर शिवरायांबद्दल काळजी होती, पण प्रत्येक वेळेला त्यांच्यासमोर एक अग्नी दिव्य उभं होतं. आणि ते पार करण्यासाठी काळजीनं शिवरायांचे पाय मागे न ओढता त्यांना आशीर्वाद देत, त्यांना प्रोत्साहन देत, त्यांना स्फूर्ती देत, प्रत्येक वेळी जिजाऊ मासाहेबांनी त्यांना कार्य करण्यासाठी उद्युक्त केलंय. व्यूहरचना करत असताना प्रेरणा दिलेली आहे. आणि हे जसे अफजल खानाला भेटायला शिवाजी राजे गेले आणि ज्या क्षणी त्यांना कळलं की अफजल खान नावाचा एक क्रूर पाशवी आसुरी असणारा तो अफजल खान शिवाजी राजांनी फाडला, त्या क्षणाला जिजाऊ मासाहेबांना केवढा आनंद झाला असेल की ज्याची दहशत औरंगजेबापर्यंत, दिल्लीच्या तख्तापर्यंत होती, अख्ख्या भारतवर्षामध्ये अनेक राजे ज्याला घाबरत होते, त्याला आपल्या मुलानं फाडला.
हा केवढा मोठा आनंद जिजाऊ मासाहेबांना झाला असेल. पुढे शिवरायांनी पन्हाळगडापर्यंत जी काय मजल मारली आणि अनेक भाग जिंकला, त्या काळामध्ये पुन्हा पन्हाळ्यावर सिद्धी वेढ्यामध्ये शिवराय अडकून पडले. त्या काळी शाहिस्तेखान पुण्यामध्ये चालून आला होता. पन्हाळ्यातून बाहेर पडणं शिवरायांना गरजेचं होतं. या सगळ्या काळामध्ये जिजाऊ मासाहेबांनी एका बाजूला शाहिस्तेखानाला थोपवण्याचा प्रचंड प्रयत्न केला होता. राजगडावरून त्या अशा पद्धतीची सगळी रचना करत होत्या. अनेक सरदारांना त्यांनी अशा पद्धतीनं कामाला लावलं होतं की शाहिस्तेखानाला शक्यतो पुण्यापर्यंतच थांबून राजगडापर्यंत येऊ न देणं आणि अनेक आजूबाजूच्या छोट्या छोट्या लढायांमधनं त्याला बांधून ठेवणं. आणि शिवराय येण्याची त्या वाटही पाहत होत्या. आणि शिवाजी महाराज सुटले, पन्हाळ्यावरून निघाले आणि ते सरळ राजगडापर्यंत पोहोचले. अलीकडे 3-3.5 वर्ष शाहिस्तेखान पुण्यात बसलाय. 1.5 वर्ष आपल्या मुलाची भेट झालेली नाही. म्हणजे अफजल खानाला मारायला गेल्यापासून ते पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटल्यानंतर जवळपास 1.5 वर्षांनी शिवाजीराजे गडावर आले. तेव्हा सईबाई राणीसाहेब मृत्यू पावलेल्या होत्या. आपली पत्नी गेल्याचंही दुःख आहे. 2 वर्षाच्या मुलाला 1.5 वर्षानंतर शिवराय भेटतायत आणि आपल्या आईला सुद्धा भेटतायत. आणि आपलं स्वराज्य आता कुठल्या परिस्थितीत आहे? आता सुटलो नाहीये. शाहिस्तेखान लाखाची फौज घेऊन बसलाय आणि याला परास्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपण 1.25 लाखाच्या फौजेमध्ये जायचं. आजकाल आपण पाहतो सर्जिकल स्ट्राईकवर, आपण तसं पाहिलं असेल की त्या विमानामध्ये सैनिक जात आहेत आणि शत्रूच्या त्या सीमेच्या पलीकडे उतरतायत आणि आत 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 जाऊन मग त्या फिल्म मध्ये सगळं दाखवलेलं कशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती आक्रमण केलं. ही आत्ताच्या सगळ्या सैनिकांना जी प्रेरणा आहे, ते जसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत तसंच त्या आजच्या या सैनिकांच्या मागे ज्या त्यांच्या आई असतील, त्यांची पत्नी असेल, ह्या ज्या सगळ्या वीरांगणा आहेत, त्यांचं प्रेरणास्थान हे जिजाऊ मासाहेब आहेत. 1.25 लाखाच्या फौजेमध्ये शिवाजी महाराज घुसले, केवळ मुठभर मावळ्यांना घेऊन घुसले आणि 1.25 लाखाच्या फौजेत घुसून शाहिस्तेखानाची 3 बोटं छाटली. वार थोडासा चुकीच्या ठिकाणी गेला, जर बरोबर अंगावर पडला असता तर शाहिस्तेखान मारला गेला असता. पण ही व्यूहरचनेमध्ये एवढं प्रचंड धाडस निर्माण झालं. हे प्रचंड धाडस येण्यामागचं स्फूर्ती केंद्र जर आहे ते जिजाऊ मासाहेब आहेत. बघा ना, आपल्याकडे कारुण्य निर्माण होऊ शकतं. श्वास आणि आपण ज्या ईश्वरी कार्यासाठी आहोत ते ईश्वरी कार्यावर असणारी श्रद्धा, या दोन्हीचा आणि आपल्या आईचा असणारा आशीर्वाद, या सगळ्या बळावरती शिवरायांनी एक एक मजल मारत एक एक पराक्रम दाखवलेला आहे. आणि असेच प्रेरणास्थान आजही समाजामध्ये ही सगळ्या घटना, हे विचार, ही तत्व का रुजतात? कारण कुणीतरी आपल्यासमोर आदर्श निर्माण केलेला आहे. आजचा आपला आदर्श जिजाऊ मासाहेब आहे. याच काळामध्ये शाहिस्तेखानानं जे काही सगळा विध्वंस केला होता आपल्या इथलं, आणि मग शिवाजी महाराजांनी ठरवलं सुरत लुटायची. महाराज गेले 4 दिवस सुरत लुटली आणि ती सगळी लुटली म्हणणं पण अयोग्य ठरेल. आपल्या इथलं केलेलं नुकसानाची भरपाई सुरतमध्ये जाऊन शत्रूची जी आर्थिक राजधानी आहे तिथून वसूल करून शिवाजी महाराजांनी आणली. आणि ही सगळी जवळपास 20 बैलगाड्या, 25 बैलगाड्या भरून आणलेली संपत्ती घेऊन शिवाजी महाराज राजगडाच्या पायथ्याशी पोहोचले. आणि शिवाजी महाराजांपर्यंत बातमी पोहोचली, शहाजीराजे गेले. त्यांना पितृशोकामुळे जे दुःख झालं, त्याचबरोबर त्यांना प्रश्न पडला की आता आपली आई ही सुद्धा सती जाणार की काय? आणि या केवळ कल्पनेनं एखाद्या लहान मुलासारखे रडत शिवाजी महाराज बेभान होऊन त्या राजगडाने आपल्या आईच्या जवळ गेले आणि आईच्या पायाशी बसून ढसाढसा रडतायत. तेव्हा जिजाऊ मासाहेबांची की आता सगळं संपलंय, चितेवरती जाऊन सती जायचंय. शिवाजी महाराज त्यांना खूप विनवणी करतात की आई तू थांब. पण या कुठल्याही मानसिक बंधनामध्ये खरं तर जिजाऊ मासाहेब अडकत नव्हत्या. आई मी हा केलेला पराक्रम, इथून पुढे जे काही स्वप्न पाहिलंय, हे स्वराज्य निर्माण करायचं, या प्रत्येक घटना माझ्या समोर या सगळ्या अथांग असणाऱ्या समुद्रामध्ये जिथं अनेक शत्रूच्या लाटा येतात, त्यामध्ये माझ्यासाठीचा जो दीपस्तंभ असायला पाहिजे, हा दीपस्तंभ आई तू आहेस. माझी मानसिक शक्ती आई तू आहेस. आणि हे कार्य उभं करत असताना या पूर्ण सवंगड्याची, केवळ माझीच नाही, या प्रत्येक सवंगड्याची, प्रत्येक मावळ्याची आई म्हणजे या स्वराज्याच्या माता म्हणजे आई तू आहेस. त्या स्वराज्याची माता म्हणून तरी आई तू थांब.
या एका हाकेसाठी जिजाऊ माँसाहेबांनी आपला निर्णय बदलला आणि जिजाऊ माँसाहेब राजमाता या सगळ्यांच्या जिजाऊ माँसाहेब म्हणून आपल्या स्वराज्यासाठी पुन्हा कार्यरत झाल्या. यामध्ये मिर्झा राजा जयसिंगाचं आक्रमण झालं, पुरंदरचा तह शिवरायांना करावा लागला, हाताशी आलेले 23 किल्ले गेले. म्हणजे स्वराज्य निर्माण करत असताना अफजल खान, सिद्दी जोहर, शाहिस्ते खान या सगळ्या घटना घडून जे स्वराज्य टिकवलं, एवढ्या अफाट वादळा ते सगळ्याच्या सगळं स्वराज्य मिर्झा राजे जयसिंगाच्या ठिकाणी सोडून द्यावं लागलं. 23 किल्ले आणि जवळपास कितीतरी मुलूक सोडून द्यावा लागला. आणि त्या ठरलेल्या तहानुसार जो पहिला किल्ला शिवाजी महाराजांनी सोडला तो होता कोंढाणा. आणि त्या कोंढाण्यावरती जिजाऊ माँसाहेब होत्या. जिजाऊ माँसाहेबांना कोंढाण्यावरनं पाय उतार व्हावं लागलं. याची एक बोच अंतःकरणामध्ये शिवरायांच्या होती. आणि मग ठरलेल्या तहानुसार अनेक दिवस महाराजांना सेनापती म्हणून राहावं लागलं. आणि एक दिवस दिल्लीच्या दरबारात जाण्यासाठी मिर्झा राजांनी विनंती केली. आपला मुलगा इतक्या कोसो मैल जाणार, सोबत शंभूराजांना घेऊन जाणार, काय झाले असेल जिजाऊ माँसाहेबांचं. पण तरी सुद्धा घडलं तर राजकारण आणि चुकलं तर शिकवण या एका उद्दिष्टासाठी शिवाजी राजे आणि शंभू त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले. पोचले, नजरकैद केलं. अनेक घटना समोर दिसतात, आपल्याला त्या सगळ्याच माहिती आहेत. पण या सगळ्या घटनांमध्ये जिजाऊ माँसाहेब 6 महिने एका बाजूला वाट पाहतायत. काय घडलं असेल स्वराज्यामध्ये. मिर्झा राजे जयसिंग इथं सैन्य घेऊन बसलाय आणि त्याच काळामध्ये शहाजीराजे कोसावरती आहे, दिल्ली आग्र्यापर्यंत. आणि मग जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याचं सगळं हाताशी घेतलं कारभार आणि नेटानं कार्यभार चालवला. या सगळ्या याच्यामध्ये शिवाय आपल्या झालेल्या या स्वराज्यामध्ये कुठलेही उणेपणा आणून दिला नाही जिजाऊ माँसाहेबांनी. हे त्यांचं विशेष राजकारभार उत्तम चालवणं आहे, ते स्वराज्य सांभाळून ठेवणं जवळपास 6 महिने. आणि जसे शिवाजी महाराज त्या मगरमिठीतून सुटून आले तसा समोर छत्रपती शिवाजी तर दिसतायत, पण शंभूराजे कुठे आहेत. वर्षाचा आपला नातू, आई विना असणारं पोर, ते दिसत नाहीये. आणि मागे जी हूल उठली होती की संभाजीराजे गेले, मृत्यू पावले, या सगळ्या घटनांमध्ये जिजाऊ माँसाहेबांच्या अंतःकरणावरती काय परिणाम होत असतील. तरी सुद्धा धैर्यानं अनेक गोष्टींमध्ये सहनशीलता दाखवून वैयक्तिक जीवनात आलेली अनेक दुःख त्या शिवरायांना प्रत्येक वेळेला मार्गदर्शनही करत होत्या. आणि या सगळ्या अफाट या झालेल्या हानीनंतर महाराजांनी प्रचंड पराक्रम केला. परत आल्यानंतर 3-3.5 वर्ष पुन्हा आपल्या स्वराज्याची रचना केली. मिर्झा राजे त्याच काळात मृत्यूही पावले आणि पुन्हा स्वराज्याची निर्मिती करताना महाराजांनी पुन्हा तोच किल्ला निवडला ज्याच्यावरून जिजाऊ माँसाहेबांना पाय उतार व्हावं लागलं. तो होता कोंढाणा. कोंढाणा घेत असताना तानाजी मालुसऱ्यांना बलिदान द्यावं लागलं. ज्यांना शिवरायांच्याच वर जशी माया केली त्याच मायाने जिजाऊ माँसाहेबांनी लाडानं वाढवलं होतं, त्यांच्यावर तशीच मायेची पांघरून घातलं होतं, मायेची ऊब त्यांना दिली होती. अशा अनेक मावळ्यांचं बलिदान जिजाऊ माँसाहेबांना आपल्या डोळ्यासमोर पाहावं लागत होतं. पण एक ध्येय स्वराज्य याच्यासाठीच्या ज्या आहुती पडत होत्या त्या आहुतीचा मानसिक त्रास जरी होत होता तरी त्यांनी स्वतःचं कधीही ध्येय ढळू दिलं नाही, धैर्य ढळू दिलं नाही. त्या ध्येयाशी चिकटून राहिल्या. आणि ज्या एका माँसाहेबांनी हे सगळा प्रपंच मांडला होता तो दिवस काही कालांतरानं उजाडला. बराचसा मुलूक महाराजांनी जिंकत एक दिवस महाराज छत्रपती होणार, त्यांचा राज्याभिषेक होणार असं ठरलं. आणि रायगडावर 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. काळी मातीबरोबर खेळणारे, मातीचे किल्ले बनवणारे शिवाजी महाराज आज रायगडासारख्या एवढ्या प्रचंड राजधानीमध्ये पासून ते रायगडापर्यंतचे अनेक सगळे प्रसंग जिजाऊ माँसाहेबांच्या डोळ्यासमोर निघून गेले असतील. त्यांना प्रत्येक प्रसंग आठवला असेल. कित्येक ठिकाणी काय काय गोष्टींसाठी त्यांना सर्वस्व समर्पण करावं लागलं असेल, किती गोष्टींसाठी तडजोड करावी लागली असेल, कित्येक गोष्टीमध्ये आपल्या भावनांना आवर घालावा लागला असेल, कित्येक गोष्टीमध्ये प्रेरणा द्यायची म्हणून त्यांना काही क्षणी कान उघाडणी करण्यासाठी कटू शब्द सुद्धा अनेक ठिकाणी वापरावे लागले असतील. राजकारभार बघत असताना रयतेमध्ये न्याय निवाड
आणि हा राज्याभिषेकाचा सर्व प्रसंग अतिशय कौतुकानं आणि आनंदानं पाहत राज्याभिषेकानंतर केवळ 11 दिवसांनंतर झाल्या. आपल्या डोळ्याचं पारणं त्यांनी फेडलं. त्यांच्या डोळ्याचं पारणं या राज्याभिषेकानं फेडलं. एक विलक्षण आनंद त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. स्वराज्य जे स्वप्न, एक स्वप्न पाहिलं होतं, त्याचं मूर्तमंत स्वरूप त्यांनी आज पाहिलं होतं. अशा जिजाऊ माँसाहेबांनी आपल्याला, या महाराष्ट्र भूमीला, या भारताला 2 छत्रपती दिले. आपले संस्कार, आपली भारतीय संस्कृती, त्यातून आलेले विचार, हे सगळं रुजवण्याचा त्यांनी आकटोविकट प्रयत्न केला. आज 350 वर्षानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा जाणवतं, जर आपण जिजाऊ माँसाहेबांचं चिंतन करायचं असेल तर आपल्या या मुलांना, आजच्या पिढीला आपण ते धैर्य, आपण ती सहनशीलता, आलेला कितीही वाईट प्रसंग आयुष्यामध्ये आला तरी सुद्धा खचून न जाता आपण धैर्यानं कसं उभं राहायला पाहिजे याची शिकवण देतोय का? आज समाजामध्ये जे प्रसंग घडत आहेत, हिंसाचार असतील, अत्याचार असतील, खून असतील, नुकतंच घडलेले प्रसंग असतील, उत्तर काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि अशा अनेक राष्ट्रपुरुषांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. आणि ह्या चरित्रामागचं त्यांचं ते चारित्र्य घडवणारे जी शक्ती आहे, ती शक्ती जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांच्या अंतःकरणात रुजवली. ते संत विचार आहेत, ते राष्ट्रपुरुषांचे विचार आहेत, ते ऋषीमुनींनी सांस्कृतिक कोश, सांस्कृतिक वारसा दिलेला आहे. तो वारसा आज पुढच्या पिढीपर्यंत जर गेला, आज समाजामध्ये रुजला, तर जे आपलं गतवैभव आहे ते पुन्हा या महाराष्ट्र भूमीला, भारत भूमीला प्राप्त होईल. आणि हाच प्रयत्न आषाढी कार्तिकी वारी महामंडळ गेली 6-7 वर्ष या संघटने वासियांचे, आषाढी कार्तिकी वारी महामंडळातील सर्व सदस्यांचे आणि या फेसबुकच्या माध्यमातून जे ऐकत आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. आणि झालेली जी काही सेवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून, ती तुम्हा सर्वांच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या चरणी समर्पित करतो. ओम श्री सद्गुरवे नमः.